नमस्कार मंडळी. आजचा होता गावाकडचा दुसरा दिवस आणि ह्या वेळेस माझी इच्छा होती की अजून 2-3 दिवस थांबायला पाहिजे, पण नाही जमणार. मला असं वाटते की आज आम्हाला रिटर्न जायचं होतं. तर त्या दिवशी होता सोमवार आणि महादेवाची पूजा तर आपली व्हायलाच पाहिजे आणि माझ्या मम्मीनं आणि माझ्या काकूने ना घरासमोरच असं छोटंसं मंदिर बनवलेलं. म्हणजे कसं होतं गावाकडं आपण कितीही म्हटलं, आता तुम्ही म्हणणार देवासाठी काही वेळ भेटत नाही का? पण कसं असतं गावाकडच्या बायकाला इतकं काम असतं ना, तर ते मलाच विचारा. सकाळी घाई स्वयंपाक करायचा असतो, घरातले कामं आवरायची असतात आणि लगेच शेतात जायचं असतं. म्हणून मंदिरात जायला काही कोणाला वेळ नसतो. म्हणून आहे ना त्यानं घरासमोरच मस्त छोटंसं असं मंदिर बनवलेलं आणि तिथे महादेवाची स्थापना केली आणि रोज ते सकाळी पूजा करतात. घरासमोर एकच नंबर वाटतं. इतकं छान, इतकं प्रसन्न वाटतंय ना, तर मला खूपच ते आवडलेलं ह्यावेळेस. मला असं वाटत होतं की काहीतरी वेगळं केलंय. तर असो, आम्हाला जायचं होतं लग्नाला म्हणून छान असं रेडी झालो. ताईचं पण आवरून झालं, माझं पण आवरून झालं होतं. मम्मीचं आवरून मम्मी अगोदर निघून गेल्या होत्या. त्याला असे काहीतरी करावं लागतं. आता भाऊकीतलं असतं की पूजा वगैरे असते थोडेफार लग्नामध्ये सकाळचं ते करायचं होतं म्हणून ते लवकर निघून गेले आणि आम्ही दोघी बहिणी नंतर गेलो होतो. तर असो इथं मस्त हळद वगैरे लावणं चालू होती. खरंच ना खूप भारी वाटतंय. सगळे भेटतात आपल्याला. म्हणजे जे काही आपल्या छोट्या-मोठ्या बहिणी असतात ना, ते सगळे काही अशा लग्नामध्ये कार्यक्रम असलं की भेटते आणि आमची टीम आहे ना कुठं पण अशीच असते. माझी मम्मी, माझी काकू आणि ताई आणि मी. खरंच एकत्र खूप छान वाटतंय. तर असो इथे हळद लावून झाली होती. सगळ्या बायका बसलेल्या, सगळे माणसं बसतात आणि त्याच्यानंतर जेवणाची पंगत असते. आता साधंच आमच्याकडे जेवण असते. पुढं तुम्हाला मी दाखवतेच. पण त्याच्या अगोदर आहे ना, म्हणजे दुसरं कार्यक्रम होतं एक आता मला ते काही दाखवता आलं नाही. माझ्या भावाचं लग्न होईल ना, तेव्हा मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दाखवेल. आमच्याकडं कसे लग्न होतात, काय-काय करतात, कसं-कसं करतात, हे सगळं काही तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. आणि त्याच्यानंतर इथं ना जेवण करायचं होतं. आता आमच्याकडं ना पंक्तीमध्ये काय असतं माहिती का पिठलं आणि पुरी असं काही बेत असतं सकाळचं आणि खरंच ते वेगळंच मज्जा असते खायची. आता तुम्ही म्हणणार याच्यामध्ये काय नवीन? आता त्याच्यात काय एवढं भारी किती भारी-भारी लग्न करतात लोकं, पण आम्हाला ना ते खायला खूप मजा येते आणि तसं ना घरी पण लागत नाही आणि कुठे पण लागत नाही. असो सगळ्यांचं जेवण झालं आणि हे मामा-भाचींचं असं काहीतरी शायनिंग मारणं चालू होतं. त्याच्यानंतर घरी आलो आणि राजूचे पप्पासुद्धा आले होते. ते दुपारून आले होते. तर लग्न शेतात होतं म्हणून दुपारून आम्ही जाणार होतो. थोडं मिनिटं आम्ही घरीच आराम केलं. थोडंसं बरं वाटलंय आणि आमच्या दोघांचा फोटो काढायचं होतं म्हणून हे बोलले, की "ताई तुम्ही त्या साईडला व्हा, आम्हाला फोटो काढायचे." तर ताई उठले पण आणि खूप हसलो. तर चला इथेच मी एंड करते. बाय.